नमस्कार श्रोते हो, सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत। एका गावात एक पोस्टमन पत्र वाटप करायचा। एके दिवशी एका घरासमोर उभा राहून त्याने आवाज दिला, पोस्टमन। आतून एका मुलीचा आवाज आला, जरा थांबा, मी येते। 2 मिनिटे झाली, 5 मिनिट झाली, दार काही उघडेना। शेवटी पोस्टमन वैतागला आणि जोरात म्हणाला, कुणी आहे का घरात? पत्र द्यायचे आहे। आतून मुलीचा आवाज आला, काका, दाराच्या खालच्या फटीतून पत्र सरकवा, मी नंतर घेते। पोस्टमन, तसं चालणार नाही, रजिस्टर पत्र आहे, सही लागेल। 5 मिनिटे पुन्हा शांतता। आता पोस्टमन रागून पुन्हा आवाज देणार इतक्यात दार उघडले। दारातली मुलगी पाहून पोस्टमन शॉक। दोन्ही पायाने अपंग असलेली एक तरुण मुलगी दारात उभी होती। काठीच्या आधाराने चालत यायचे असल्याने तिला वेळ लागला होता। हे सगळे पाहून तो पोस्टमन वरमला। पत्र देऊन सही घेऊन तो निघून गेला। असेच अधूनमधून तिची पत्र यायची। आता मात्र पोस्टमन न चिडता तिची वाट पाहत दारासमोर उभा राहत असे। असेच दिवस जात होते। दिवाळी जवळ आलेली तेव्हा एकदा मुलीने पाहिले की आज पोस्टमन काका अनवाणी पायानेच आले। ती काही बोलली नाही। मात्र पोस्टमन गेल्यानंतर दाराजवळच्या मातीत पोस्टमनच्या पावलाचे ठसे उमटले होते। त्यावर कागद ठेवून तिने ते माप घेतले। नंतर काठी टेकत टेकत तिने गावातील चप्पल दुकानात जाऊन तो कागद देऊन एक सुंदर चप्पल जोड खरेदी केला। रिवाजाप्रमाणे पोस्टमनने गावात इतरांकडे दिवाळी पोस्ट म्हणजे बक्षिसी मागितली। अनेकांनी त्याला बक्षिसी दिली। असे करता करता तो त्या मुलीच्या घराजवळ आला। हिच्याकडे काय बक्षिसी मागणार? बिचारीवर आधीच अपंगत्वाचे दुःख आहे, पण आलोच आहोत तर सहज भेटून जाऊ, असा विचार करून तिला आवाज दिला। मुलीने दार उघडले। तिच्या हातात सुंदर पॅकिंगचं बॉक्स होतं। तो तिने त्याला दिला आणि सांगितलं, ही माझ्याकडून बक्षिसी आहे, पण घरी जाऊन बॉक्स उघडा। घरी येऊन त्याने बॉक्स उघडला। त्यात सुंदर चपला। तोही त्याच्या मापाचा पाहून त्याचे डोळ्यातून पाणी वाहू लागले। दुसऱ्या दिवशी पोस्टमन नवीन चप्पल घालून त्याच्या ऑफिसात साहेबांकडे गेला आणि म्हणाला, मला फंडातून कर्ज हवे आहे। साहेब म्हणाला, अरे आधीच तुझ्यावर कर्ज आहे, पुन्हा आता कशाला? पोस्टमन म्हणाला, मला जयपूर फूट लाकडी पाय घ्यायचे आहे, त्यासाठी हवे आहेत। साहेब, पण तुझा मुलगा तर धडधाकट आहे, जयपूर फूट कुणासाठी? पोस्टमन साहेब, जे माझ्या धडधाकट मुलाला उमजले नाही ते एका परक्या अपंग मुलीला उमजले आहे। माझे अनवाणी दुःख तिने कमी केले आहे। तिच्यासाठी मी किमान कर्जाने का होईना पण पाय घेऊन देऊ शकतो, म्हणून कर्ज हवे आहे। साहेबासह सर्व स्टाफ निशब्द। सारेच गहिवरले। नाती ही केवळ रक्ताची असून भागत नाही, तर नात्याची भावना रक्तात असावी लागते। ती ज्याच्या अंगी, मग भलेही तो कुटुंबातला नसला तरी तो आपला नातेवाईकच मानायला हरकत नाही। तर श्रोते हो, ही कथा आपणास कशी वाटली? आवडली असल्यास जरूर लाईक करा, कॉमेंट्स करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।